कर्जत पोलीस ठाण्यात दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय कल्पतरू कंपनीने कंपाऊंड वॉलचे बांधकाम करू नये या मागणीसाठी भाजप नेते व माजी आमदार सुरेश लाड यांनी पोलीस स्टेशनच्या पायरीवरच झोपून आमरण उपोषण सुरू केले होते। रात्री उशिरा प्रांत अधिकारी वैभव सकपाळ यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले। पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केलाय। त्यांनी मागणी केली आहे की कल्पतरू कंपनींनी ज्या जमिनी ताब्यात घेतल्यात त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी, तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे। विशेषतः पांडुरंग शिर्के या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केलाय। या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली आहे। त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय। भात खरेदी प्रक्रियेत आदिवासी शेतकऱ्यांची लूट कोणी केली? मुस्लिम कब्रस्तानमध्ये पुरलेला मृतदेह खून होता का? युसुफ खान याच्यावर वैयक्तिक राग मनात धरून केलेली कारवाई यासारख्या मुद्द्यांकडेही सुरेश लाड यांनी लक्ष वेधले। दिवसभर कर्जत पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली। कर्जतमध्ये अनेक सामाजिक मान्यवर तसेच भाजपची संपूर्ण टीम या निमित्ताने रस्त्यावर उतरलेली दिसली। दरम्यान रायगड जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांची मध्यस्थी यशस्वी न ठरल्याने रात्री उशिरा शिवतरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यातून आपला मुक्काम सोडला। रात्री उशिरा कर्जत खालापूरचे प्रांताधिकारी यांनी या संदर्भात मध्यस्थी करून एक पत्र जारी केले। या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की जिल्हाधिकारी अधीक्षक भू अभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी चोरगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांनी तात्काळ भूमी अभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा व 2 दिवसात मोजणी शुल्क भरावे। त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल। मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाऊंड वॉलचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले आहेत, असे लेखी आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी दिले। रात्री उशिरा 1 वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी आपले उपोषण सोडले। यावेळी भाजप पदाधिकारी, समर्थक, सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कर्जत पोलीस ठाण्यात एकही अधिकारी फार काळ टिकत नाही। अधिकाऱ्यांना काम करताना नक्की कुणाचा दबाव असतो? तसेच कर्जत पोलीस ठाण्याकडून नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीकडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे लक्ष देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।